ते देशाचं चांगलं काम करत आहेत. राम मंदिर बांधलेलं आहे आणि अजून त्यांच्या हातून देश सेवा चांगल्या प्रकारे घडो. भरपूर कार्य धर्मासाठी करतात, त्यामुळे आम्ही इथं रोड शो करण्यासाठी आलो त्यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो आहे. घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रोड शो आहे आणि त्यासाठीच त्यांच्या स्वागतासाठी वारकरी संप्रदायामधली काही लोक आहेत ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत सर्व वारकरी संप्रदायातली छोटी छोटी मुलं आहेत, काही माऊली लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल, आज तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी इथे आलेला आहात. संपूर्ण वारकरी संप्रदाय जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी इथे आलेला आहे. काय नेमकी भावना? मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्ष मंगलायतुन हरे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज मुंबईमध्ये रोड शो दौऱ्यासाठी येत आहेत. आम्ही श्री क्षेत्र अलंकापुरी आळंदी देवाचे माऊली ज्ञानोबा यांच्या भूमीतून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. काय नेमकी भावना आहे आता भावना म्हणजे हिंदू धर्मासाठी जनजागृती, त्यांचे हिंदू धर्मासाठी श्रीराम मंदिर बांधलं त्यांनी. भरपूर कार्य धर्मासाठी करतात, त्यामुळे आम्ही इथं रोड शो करण्यासाठी आलो त्यांच्यासाठी. मला काय सांगशील, कशासाठी आलायस तू? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत मुंबईमध्ये, त्यांच्या स्वागतासाठी तू आलेला आहेस? स्वागतासाठी आलेलो आहे. संस्थेचं नाव ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आहे, आळंदी देवाची. तुझं नाव काय? माझं नाव करण शंकर डोमे. तिथून आलेलो आहे आळंदीहून. मोदींकडून काय अपेक्षा आहे तुला? तुला काय मोदींकडून अपेक्षा? दादा, काय सांगाल, आज मोदी येत आहेत मुंबईमध्ये, काय नेमकी भावना? काय नाही भावना, ते देशाचं चांगलं काम करत आहेत. राम मंदिर बांधलेलं आहे आणि अजून त्यांच्या हातून देश सेवा चांगल्या प्रकारे घडो हीच ज्ञानोबा चरणी प्रार्थना आणि मोदी साहेबांना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. सामटूशी बातचीत केल्याबद्दल. हे होते काही वारकरी संप्रदायातले लोक जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आज घाटकोपरमध्ये आलेले आहेत आणि धर्माचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत राहावं हीच त्यांच्याकडे अपेक्षा आहे, असं या वारकरी संप्रदायामधल्या लोकांनी जे आहे ते आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.